तर नमस्कार मंडळी, मी आपला साईराज ढगे पाटील. 7 ते 8 दिवस झालं ब्लॉग आला नाही भावांनो. बरेच जण विचारत होते कुठे गायब कुठे गायब कुठे गायब. थोडंसं गावाला गेलो होतो आणि थोडी एनर्जी लो फील होत होते, त्याच्यामुळे आपला काय ब्लॉग येऊ शकला नाही. पण आजपासून दमदारपणाने पुढचा ब्लॉग येईल. तर आपण शेतामध्ये आलेलो आहे आता. बघू शकता संध्याकाळ मस्त निसर्गरम्य. तर काय होतं ह्या ठिकाणी जे रान होतं का नाही, आपण सोयाबीनची कापणी केली होती जेव्हा मशीनने थ्रेशरनं काढलं होतं, ते भुसकट येऊन पडलं होतं या ठिकाणी. मग ते आपल्याला काही कारणास्तव दुसरीकडे शेतामध्ये बिजी असते वेळेस आपल्याला ते जाळता नाही आलं. त्यामुळे काय झालं की हरभऱ्याला ते भुसकटामुळं जे जमिनीमध्ये ओलावा धरून राहिला आणि ते मर लागली हरभऱ्याला. त्याच्यामुळं काय विषय झाला की आपण हे सगळं रान तेवढं काही कामात येत नव्हतं. मग आपण विचार केला की घरच्या घरी आपण दुपारी वाफे तयार करून घेतलेत. लसूण, कांदे, अजून कोथिंबीर, पालक हे आपण घरच्या घरी गोष्टी काही टमाटे वगैरे ह्यामध्ये लावणार आहोत आपण. ते आपण लावणी आणि ते उगवल्यानंतरचा तो पण व्हिडिओ आपण टाकणार आहोत त्याच्यावरती. तर बघू शकता असे आपण थोडे वाफे केलेले आहेत. क्लिअर दिसत असेल तुम्हाला. थोडं मेहनत लागली भरपूर. ब्लॉग दुपारी शूट करायचा होता पण मोबाईलमध्ये चार्जिंग नसल्यामुळं आपल्या ते आपण करू शकलो नाही. आणि मस्त संध्याकाळचे 5 वाजलेले आहेत. एकदम निसर्गरम्य, डोकं कसं शांत होतं. शेतात फेरी मारल्याशिवाय मला पण जमत नाही भावांनो. म्हटलं हरभऱ्याची वाढ कशी झाली काय नाही सगळ्या गोष्टी जरा चेक करून यावं म्हटलं. आपलं काय फवारणीचा इफेक्ट कसा झाला आहे काय नाही. फवारणीचा पण व्हिडिओ येणार आहे भावांनो. शूट झाला आहे तो ऑलरेडी. त्याला फक्त एडिटिंग वगैरे करायचं बाकी आहे. तर तो पण आपल्या इंस्टाग्रामला येईल. हरभऱ्याची पहिली फवारणी बघू शकता. मस्त सूर्यदेव तिकडे मावळतीला गेला आहे. आपण आपलं रान फिरून घेतोय. बघू शकता जिकडे नजर जाईल तिथपर्यंत सगळीकडे हरभराच आहे. हरभराच हरभरा, हरभराच हरभरा. सगळीकडे पाणी देण्याची लगबग चालू आहे. स्प्रिंकलर चालू आहेत लोकांचे. भरपूर कामं. थंडी पण खूप छान पडायला लागली. हरभऱ्याची वाढ पण एकदम जोमामध्ये आणि एकदम मस्त होती. तुम्हाला हरभऱ्याची वाढ पण दाखवतो किती झाली काय नाही. 1 तारखेला आपण पेरणी केली होती भावांनो. तर आज 7 तारीख आहे, म्हणजे 37 दिवस झाले, 37 दिवस झालेत. बघू शकता आपल्या हरभऱ्याची मस्त वाढ पण झालेली आहे. फुटवे पण जबरदस्त फुटलेले आहेत आपल्या हरभऱ्याला. सध्या कुणाचाही हरभरा हा कमजोर नाही आहे. जबरदस्त हरभरा आहे. जिकडे नजर जाईल तिथपर्यंत हरभराच तुम्हाला दिसेल भावांनो. आपला चेतक घोडा बांधावरती पार्क केलेला आहे. हा हे हिवाळी मूग काय केलं होतं आपण गेल्या वर्षी याच्यामध्ये आपण टाकला होता. पण ते काय झालं की काही कारणास्तव ते हरभरा खूप वाढल्यामुळं आपला तोडता नाही आला. आतमध्ये गेल्यानंतर ते आम लागून हरभरा पण खराब व्हायचा आणि त्यामुळं आपण ते सोडून दिलं होतं. तर त्याचं ते शेंगा जे राहिले होते त्याच्यात त्या पडबी म्हणतात आमच्याकडे. ते उरलेल्या शेंगा पडल्यावर राहणार तसं ते या हिवाळ्यामध्येच उगवलं. बघा ना किती निसर्गाची कमाल असते. म्हणजे पावसाळ्यात 4 महिने नाही उगवलं एवढा पाऊस पडून, पण ह्याच टायमाला ह्याच मोसमामध्ये हा हिवाळी मूग निघाला आहे. तर आपण आता याला बाया घालून आपण निंदून खुरपणी करणार आहे. आपलं हरभऱ्याला पाणी पण पहिलं झालेलं आहे. पहिली फवारणी पण झालेलं आहे. एकदम मस्त ग्रोथ आहे. एकदम छान ग्रोथ आहे सध्या तर भावांनो. तुम्हाला आता वाफे आपले क्लिअर कट दिसतील याच्यामध्ये. आता ह्याच्यामध्ये आपण कांदा लसूण वगैरे करणार आहोत. काय घरी खायला भाजी तरकारी, कशाला बाजारात पैसे घालायचे. बघू आता ह्याच्यामध्ये येतं आहे का नाही काय माहीत. पण हे भुसकट असल्यामुळं जरा मिक्स मर रोग लागू शकतो. त्याची आपल्याला भीती आहे थोडी. बघू आता पुढे. इकडे हिरवेगार एकदम छान रम्य वातावरण झालेलं आहे. सुपर्ब. हे दृश्य फक्त शेतकऱ्याच्या नशिबातच असते. बघू शकता आपला स्टार्टरचा डब्बा आहे तो.
आता हे लोकेशन आपलं व्हिडिओचं फेवरेट लोकेशन आहे भावांनो. तर भावांनो 7-8 दिवस मला काय शूट करायला जमलं नाही. 2-3 दिवस आपण गावी गेलो होतो आणि थोडी एनर्जी पण आली नाही. पण आता पुन्हा नव्या जोशाने व्हिडिओ येतील आपले. आता आपण घरच्या घरी ऑर्गॅनिक खाण्यासाठी भाजीपाला थोडंफार आपल्या लसूण, कांदा, कोथिंबीर, पालक ह्या गोष्टीसाठी आपण वाफे तयार करून घेतलेत. त्याची वाढ कशी होईल सगळ्या गोष्टी त्याचा पण ब्लॉग येणारच राहणार. पार्ट 2, पार्ट 3, पार्ट 4 मध्ये कंटिन्युअसली. तर आपले व्हिडिओ आवडत असतील तर बागायतदार आणि शेतीला आवडणाऱ्यासोबत शेअर करा, लाईक करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करा. जय जवान, जय किसान, जय महाराष्ट्र.